नमस्कार मित्रांनो, काही माहिती द्यायची होतं आज ह्या व्हिडिओमध्ये मी देत आहे। पहिला म्हणजे उमेद आहे आणि दुसरं पाणी फाउंडेशन आहे आणि तिसरं आहे सेट्रीचे। मी उमेदामध्ये काम करत असल्यामुळे उमेदाचं बरेच फायदे मी घेतलेले आहे आणि ह्याच्याबद्दल अजून काही माहिती देणं असं गरजेचं नाही वाटते का, म्हणजे सगळं ऑनलाईन आपल्याला मिळते आता। फक्त माझं असं आहे, जे उद्योजिका होणार आहे अजून ते काही रिले स्ट्रगल करत असली तर तसला महिला मागं राहू नये, ते सगळ्यांनी उमेदामध्ये यावे का, म्हणजे त्याच्यात उद्योजिका व्हायची इच्छा असते त्या महिलांना। आणि उमेद काय करते, आपल्याला 80% काम ते करते आणि 20% महिलांना करावं लागते। फायनान्सला म्हणावं आणि सबलीकरण म्हणावं, सक्षम करणं म्हणावं, सगळं आपल्याला उमेद करत असते। मग ज्या महिलांनी उद्योजक व्हायचे त्यांना उमेदमध्ये यावे असं माझं पहिलं विनंती होतं। आणि दुसरी होते पाणी फाउंडेशनचं माहिती। पाणी फाउंडेशन आपण गटशेती करतो आहे। गटशेतीचं माहिती असं होतं की ते गटाचं ताकद आपल्याला कळते। आणि दुसरं म्हणजे पाणी फाउंडेशनचं टीममध्ये जे आहे त्यांच्या एक बायोगॅसचं प्रकरण चालू होतं आणि त्याच्यात काय होतं, 41,000ला जो बायोगॅस आपण बसवतो, म्हणजे टोटल खर्च जो ते गॅस म्हणावं जो खर्च होते ना, ते सगळं फक्त आपल्याला 10,800 रुपयेमध्ये ते बायोगॅसचं प्रकरण बसवता येत होतं। त्यामुळे आपल्याला एक सिंपल आणि शॉर्टकट तरीका आहे आणि आपल्याला बायोगॅसचं ते फायदे तरी सांगावं गरज नाही का, म्हणजे आपल्याला बायोगॅसचं खूप लोकांना गरज आहे आत्ताचं गॅसचं सीझन बघितलं तर। मी जास्त सांगत नाही आता, असं थोडाफार माहितीचं काही व्हिडिओ असला तर मी कधीतरी सांगत असते। आणि पाणी फाउंडेशनबद्दल अजून काही माहिती पाहिजे असला ना, संध्याकाळी डिजिटल शेतीशाळा असं आपल्याला ऑनलाईन असू दे, यूट्यूबमध्ये पण शेतीशाळा चालू होत असते आणि वाटलं तर मी पण लिंक देत असते, त्याचे फायदे घेऊ शकता। आणि तिसरं म्हणजे सेट्रीजबद्दल सांगणार होती। ही तिन्ही अभियान आहे ना महाराष्ट्रामध्ये पूर्ण चालू आहे बरं का। मग उमेद तरी पूर्ण भारतामध्ये चालू आहे, पण आता मी जत तालुका सांगली जिल्ह्यात असल्यामुळे मी जत आणि सांगलीचे जास्त सांगत असते। इथं सेट्रीज आता ज्या तालुक्यात माझ्यासारखं कोणी येडं असलं, आमच्या तालुक्यात जास्त झाड लावावा असं महिलांना म्हणावं, पुरुषांना म्हणावं, हे चांगला संधी आहे। आणि हे मेन म्हणजे आपल्याला सेट्रीज कार्बन प्रोजेक्ट असल्यामुळे हे आपल्याला पूर्णपणे मोफत कलमी रोपं देते। कलमी रोपं मोफत म्हणजे 8 प्रकारचे रोपं येते, पहिले पण मी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। आणि आता ते सांगली जिल्ह्यात माझं आजच्या व्हिडिओमुळे सांगायचं होतं, सांगली जिल्ह्यात ज्यांनी कुठल्याही तालुक्यात झाड लावायला इच्छुक आहे, आता मी जत तालुक्यात आपल्याला झाड लावायचे जिद्द होतं म्हणून आम्ही बरेच प्रयत्न करत होतो, सरांनी मदत केले, त्यामुळे आपण आपल्या जत तालुक्यात हे राबवायला लागले। असंच बरेच तालुक्यात राबवायला लागले। आता अजून कुठलं सांगली जिल्ह्यात असलं झाड लावणारे असलं इच्छुक असलं तर हे प्रोजेक्ट आपल्या तालुक्यामध्ये राबवू शकता। हे सगळ्यांना ओपन आहे। आणि दुसरं गोष्टी म्हणजे हे कार्बन प्रोजेक्ट काय आहे हे तुम्ही ऑनलाईन सर्च करा, म्हणजे तुम्हाला बरंच काही माहिती मिळेल। ह्याच्यामध्ये एकदम चांगल्या क्वालिटीचं रोपं मिळते, म्हणजे आपल्या पर्यावरणासाठी म्हणावं आणि काही म्हणावं, आपल्याला हाऊस म्हणावं आणि नाहीतर सलग शेती 1 एकर 2 एकर 10 एकरपर्यंत आपल्याला शेती करू शकतो। शेती म्हणजे झाडं लावणं आणि सगळं मोफत रोपं आणि शासकीय जो बी फॅसिलिटी आहे ना, ते सगळं आपल्याला मिळतं।